बघा आपण आज ना काटवेलची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य: डाळ, काटवेलसोबत डाळ, हे 50% भिजलेली डाळ आहे. आणि लसण, गोड लिंबाचे पत्ते, टमाटर, मिरची, धनिया, जिरा. आणि मग मी मसाला टाकत नसतो भाजीमध्ये, बस तिखट, हळदी आणि मीठ. तिखट, हळदी, मीठ 3 वस्तू टाकतो. हे साहित्य आहे टाकण्याचं सगळं. आणि हे कढई आहे, याच्यात तेल तापल्यावर लसण टाकतो कारण उतरत नाही घालते. त्यानंतर कढीपत्ता, नंतर काटवेल टाकायचे. नंतर डाळ हलके फ्राय झाल्यानंतर टमाटर घालून घ्यायचे, त्यावर झाकून घ्यायचे. त्यानुसार चवीने नमक टाकून परतून घ्यावे. तर तिखट थोडा, नाहीतर नको थोडा. पण मिरची डाळ शिजायसाठी मी थोडा पाणी घालत आहे. हलकं पाणी आटवू घेऊ आपण. थोडं झाकून शिजू देऊ. आपली भाजी शिजलेली आहे, रेडी आहे. आता गॅस बंद करून थोड्या वेळाने आपण सांबार घालू आणि परतून आपली भाजी रेडी आहे. बघा, बिना मसाल्याची काटवेल आणि चण्याच्या डाळीची भाजी रेडी. आता भात, भाजी, पोळी घ्या आणि खाऊन घ्या. बाय. लाईक, कमेंट, शेअर करा प्लीज.